रोज रोज हॉटेलला जाऊन पैसे बाहेर काय घालवायचे, घरच्या घरी पनीर टिक्का छान असा बनवलेला होता. सर्वांनी बोटे चाटून खाल्ला. तुम्हाला दाखवते पुढे मी दाखवणार आहे रेसिपी, त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. मी गेले होते डीमार्टला. डीमार्ट वरून सामान घेऊन आलेले होते. दुपारी घासलेले होते डब्बे, ते सुकलेले होते. आता म्हटलं चला लागलीच ना डब्यामध्ये सामान भरून ठेवू, म्हणून मी सामान वगैरे सगळं भरून ठेवलं. शेंगदाणा ओतून ठेवलं. शेंगदाणा साफ वगैरे काही करत नाही. डीमार्टचे शेंगदाणे एकदम भारी असतात, त्यामुळे काही सामान साफ करावं लागत नाही. फक्त फोवे आहेत ना ते पकडावे लागतात सुपारी. तर मागच्या महिन्यामध्ये काही सामान आणलेलं होतं, ते शिल्लक राहिलेलं होतं. ते सामान शिल्लक आहे म्हणून तशाच पुढ्यात डब्यामध्ये ठेवल्या आणि सगळं सामान ठेवून घेतलं. चला म्हटलं आता पिशव्या पण व्यवस्थित ठेवू, कारण पिशव्या आपल्याला काही सामान ठेवायला किंवा काही भाजीपाला ठेवायसाठी लागतात, म्हणून कॅरी बॅग झाडून ठेवल्या. त्यानंतर चटई वगैरे व्यवस्थित ठेवली. आता म्हटलं झाडू वगैरे स्वच्छ मारून घेऊ, तर बेडवरती खूप सारा धुळा साठलेला होता, कारण दिवसभर मी झाडू मारला नव्हता. कारण डबे वगैरे घासल्यानंतर म्हटलं डब्यावरती घाण उडेल, म्हणून म्हटलं चला आता स्वच्छ एकदम झाडू मारून घेऊ. संध्याकाळची वेळ झालेली होती, दिवाबत्ती पण लावायची होती. त्या अगोदर म्हटलं चकचकीत असा झाडू पारूसा कचरा संध्याकाळचा काढून घेतला. त्यानंतर जरा फ्रेश झाली. म्हटलं बाहेरून आल्यानंतर थोडंसं फ्रेश झालं की मस्त वाटतं, म्हणून थोडीशी फेअर अँड लवली आणि पावडर लावली. जास्त काही लावलं नाही, कारण आता थंडी आहे, त्यामुळे स्किनला काही लावलं ना तर असं चरबट चरबट चेहरा होतो, त्यामुळे जास्त काही लावत नाही. तर चला आता आलेले आहे किचन मध्ये. दूध तापायला ठेवलेलं होतं, दूध उतरून ठेवलं, भात ठेवला. भात दुसऱ्या शेगडीवरती ठेवला. त्यानंतर म्हटलं मसाले संपलेले आहेत, सगळे मसाले आहेत ते करून घेऊ. आधी कारळे भाजून घेतले, त्यानंतर शेंगदाणे भाजून घेतले. आता शेंगदाणे भाजून घेतल्यानंतर लगेच ना धने घेणार आहे भाजून, कारण गरम मसाला धना पावडर मी घरीच बनवते. धना पावडर गरम मसाला बाहेरून कधीच विकत आणत नाही. ताजा ताजा मस्त 15 दिवसाला घरी बनवत असते आणि त्याची टेस्ट सुद्धा ना एक नंबर आहे. सगळे मसाले आहेत ते भाजून घेतले. आता पनीरच्या भाजीसाठी कांदा, अद्रक, लसूण, टोमॅटो आणि कोथिंबीर सोडून सगळे मसाले भाजून घेते. तोपर्यंत ना जे मसाले भाजलेले आहेत ते थंड करण्यासाठी फॅन खाली बाहेर नेऊन ठेवते. तर इथं बघू शकता ठेवलेले आहेत मसाले सगळे बाहेर थंड होण्यासाठी. कांदा पण भाजून घेतला. त्यानंतर पनीर सुद्धा मला शालू फ्राय करून घ्यायचं होतं, कारण आपल्या भाजीमध्ये विरघळतं, त्यामुळे शालू फ्राय करून घेतलं पनीर. आणि मसाले थंड झालेले होते ते सुद्धा आता बारीक करून घेते. सर्वात पहिल्यांदा शेंगदाणे बारीक झाल्यानंतर सगळे मसाले आहेत ते बारीक करून घेतले. आता मला कांदा, अद्रक, लसूण, टोमॅटो हे सर्व बारीक करून घ्यायचं आहे. चांगली बारीक अशी प्युरी तयार करून घेतली. त्यानंतर कढई ठेवलेली आहे गॅसवरती कढई तापली की लगेच तेल टाकलं. त्यामध्ये मसाला जो आपण केलेला होता, मसाला टाकल्यानंतर कढईवरती झाकण ठेवून 1.5 मिनिटं छान असा मसाला भाजून घेतला. आता आपण मसाले टाकून मीठ टाकलेलं आहे चवीनुसार, हळद टाकलेला 1 चमचा, धना पावडर 1 चमचा, लाल तिखट टाकलेलं आहे 1.5 चमचा, काश्मीरी पावडर 1 चमचा आणि त्यानंतर पुडीतला मसाला आहे तो पनीर टिक्का टाकलेला आहे. करायची होती 5-6 माणसांची भाजी, त्यासाठी मी 50 रुपयाचा सगळा पनीर टिक्का मसाला टाकला. तर गरम पाणी ओतलेलं आहे. भाजीत कधीही गरम पाणी ओतायचं, म्हणजे भाजीला ना एकदम मस्त अशी टेस्ट येते आणि थिकनेस सुद्धा भारी असा येतो. तर बघू शकता तुम्ही भाजी इथं 15 मिनिटं मंद आचेवरती शिजवून घेतलेली होती. एकदम भारी झालेली होती. हॉटेलला सुद्धा मागं सरत होती असली भाजी झालेली होती. सर्वांनी बोटे चाटून खाल्ली आणि मी सुद्धा तुम्हाला आता टेस्ट करून दाखवते की कशी झालेली आहे भाजी. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना बाय.